मी चाळ आणि भालेकर इंडस्ट्री तुझ्या किंवा सत्यजितच्या घशात नाही जाऊ देणार. आत्ताच्या आत्ता माणसं पाठवा. या ज्या मॅडम बोलतात ना ते बरोबर आहे. त्याचा व्हिडिओ आला ना की मग ठरवू काय करायचंय ते. मला भरवशील? मम्मा आता मला भरव ना. पाणी सावकाश खा. बस इस परिवार को ना किसी की नजर ना लगे. होत्या काय वेळ झाला, आपण रिक्षातच आहोत. काय काय चाललंय का तुझं? तेव्हा मी बघायला बोलले जरा थोडा वेळ थांबा, आपण जाऊयात, थांबा थोडा. आता थांबायला वेळ नाही. तो विश्वाला फोन कर. नाही ममताजीसनी फोन नाही करू शकत मी, फोन चालूच करू शकत नाही मी. का? ते सत्यजित साहेब आले नव्हते तिथं काय. हा त्याला काय घाबरतोस? लाव फोन लाव, फोन लाव. अहो घाबरायचा विषय नाही देवा, माझा ऐकत थोडा वेळ थांबा. हे बघ तुझा सांगतोय, फोन लाव. लाव म्हण, लाव. हो साहेब, फोन लावा की सांगतायत तर. मग लाव 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 लाव. ए तुझं काय रे, पैसे देतोय ना तुला गव्हर्नमेंट. ए स्टॉप. त्याला काय दरडवतोय? तू फोन लाव, मग त्याला फोन लाव. लाव 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 ऐकतच नाही बघा तुम्ही. लाव लाव लाव. फोन चालू केला तर प्रॉब्लेम होणार. हा हो दे, लाव तू. हाय ग. जा सो जा अभी. ममता वो पार्सल लेके आना जरा, देखो आ गया है. हो आले आले. कोड ठीक आहे क्या सावकाश. दिशा बाळा पोटभर जेवलीस ना? ये बस आता आराम कर. स्वरा जेवलीस ना नीट? हा. ये बसा. खरं सांगू बाळा, तू पहिल्यांदा मला जेव्हा सापडली होतीस ना, हाच तितकाच आनंद झालाय मला. तुझी खुशीत आलीस ना तर मला तसंच फिलिंग आलं. माझ्या कृष्णाने सगळं व्यवस्थित केलंय. पोत्या, हॅलो पोत्या, अरे कुठे आहेस? मी कधीपासून तुझी वाट बघते फोनची. तू आबाने घेऊन आलास का मुंबईत? होय घेऊन आलोय मी. पर ते तुमच्या चाळीत आलो आणि सत्यजित साहेब समोर आलेत नव्हतं. अरे तेव्हा तुला किंवा आबानं पाहिलं नाही ना त्यांनी? नाही नाही नाही, कोणी बघितलं नाही. त्यासनी लगेच इकडे मागे घेऊन आलो. तुमची मागची गल्ली आहे की नाही, त्या रस्त्याला तिथे ते चर्च आहे, त्या बाजूला उभारलोय. तुम्ही एक काम करा, तुम्ही लगेच या. पोत्या तू एक काम कर, चाळीच्या मागच्या बाजूने घेऊन ये त्यांना, मी न्यायला येते. चालतंय. दिशा बाळा बसतेस? बाळा मोदक आजोबांना घेऊन येते ना तुझ्या. बस आलेच. शनो मी आबा आलेत त्यांना घेऊन येते, तू जरा लक्ष ठेव.
मिनिटं. बस ना. बर कसला मॅटर आहे, काय टाइमपास लावलाय पोरीने. सुन 5 मिनिट मी घेऊन आणि हा सीसीटीव्ही मध्ये आपला थोबडा नाही दिसला पाहिजे, समजलं? सरळ जायचं आणि तसंच सरळ मागे यायचं. ठीक आहे? ठीक आहे. या बा. अरे पण हे विश्वास तू मला या अशा अडगडतून घाण्याच्या रस्त्यातून का नेतोय? काही प्रॉब्लेम आहे का? नाही बाबा, काहीच प्रॉब्लेम नाही. पुढच्या वेळेला आपण तिथून येऊ. आता काय रात्र बरीच झाली ना, म्हणून शॉर्टकट मी नेते तुम्हाला छोट्या रस्त्याने. या. नक्की ना? हो हो बाबा. नाही रे. होय देव. चला. काय झालं साहेब? आज खूप अस्वस्थ वाटतंय. मुलके, रात्री शक्तीवर अटॅक होणार आहे आणि त्याच थोडं टेन्शन आलंय मला. साहेब, देव करो आणि शक्ती मॅडमला काही हो न साहेब, पण जर आणि यदा कदाचित जर शक्ती मॅडमला काही झालं तर नवीन शक्ती उभी करायला तुम्हाला कितीसा वेळ लागणार साहेब? मुलके, फालतू सल्ले देऊ नका मला. सल्ला द्यायचाच असेल तर जाऊन त्या मानेला द्या. एक महत्वाचा सल्ला, म्हाताऱ्याला आणि पोत्याला शोधा म्हणाव. सेबीचं काम त्या थेड्यामुळे अडकलंय, कळत नाही का तुम्हाला? हा पण साहेब, ते मोठे मालक जर बाहेर आले तर तो अविनाश भार्गव त्यांना लगेच अटक करेल. त्यांच्या नावाचा वॉरंट निघालाय साहेब. होऊ देत ना अटक झाली, होऊ देत, काय फरक पडतो. उलट चांगलंच आहे सत्यजित. अरे सगळीकडे फक्त तुझंच राज्य असणार आहे मग. पण मग ते सह्या, सही तर काय, सही सही ती तर मी जेलमध्ये जाऊन सुद्धा घेऊ शकतो म्हाताऱ्याची. मला अवघड आहे का? मुलके, पोत्याचा तो व्हिडिओ पाठवायला विसरू नका. काळजी करू नका साहेब. उद्या सकाळपर्यंत त्या अविनाश भार्गवच्या मोबाईलमध्ये तो व्हिडिओ असेल. सब ठीक तो है ना? किसी ने देखा तो नहीं ना? नाही, कोणी नाही पाहिलं. पण शन्नू, सुवर्णा, महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही दोघं. आबा इथे इथे बाहेरच्या कुणालाही कळता कामा नये, कळलं? हा आपला दरवाजा ना आबा इथे असेपर्यंत रोज बंदच ठेवायचा. आणि बाहेरचं कोणी आलंच अगदी तर पहिल्यांदा आबांना बेडरूम मध्ये पाठवायचं, दार लावून घ्यायचं आणि मगच हा दरवाजा उघडायचा, कळलं? आणि एक गोष्ट, बाहेरचं कोणी आलं घरात तरी आपल्या बेडरूम मध्ये त्याला जाऊ द्यायचं नाही, ठीक आहे? शन्नू, तू जरा आबांच्या जेवणाचं बघ. होत्या बाळा, तुझंही जेवण बाकी असेल ना? नाही नाही ममताजी, आमच्या जेवणाचं टेन्शन घेऊ नका. आम्ही बाहेरनच खाऊन आलो. नाही तरी एकदा विचारते आबांना भूक लागली आहे का. आबा, मोदक आजोबा, बरं झालं तुम्ही आलात. मला आता फाशी होणार आहे. मी हर्षचा खून केला ना.
तुझा मोदक आजोबा असताना तुला काहीही होणार नाही, काळजी करू नकोस. म्हणजे माने साहेब, पोत्याचा फोन थोड्या वेळासाठी चालू झाला होता. लोकेशन गणात्र चाळीच्या जवळपासचं आहे, पण चाळीतलं नाहीये. शिर्के, एक काम करा, सायबरवाल्यांना सांगा लक्ष ठेवायला. पुन्हा फोन ऑन झाला की लगेच कळवा. मला ना पूर्ण खात्री आहे, एकदा का हा पोत्या सापडला ना की भालेकर पण सापडते. मला डाऊट आहे हे दोघं एकत्रच असणार. हा, तेव्हा रिस्क नको. निघा. ओके सर. अरे काय टाइमपास लावलाय राव हिनं. काय चाललंय काय हिचं? 12 वाजायला आले आता. नाही, बस अरे. बोला. मॅडम, लगेच निघा. पोरं बाहेर तयार आहे. आणि काम करा, गोळीचा आवाज आला ना की गांगरून जाऊ नका. उगाच इकडे तिकडे पळाल, कुठेतरी गोळी लागेल चुकून. त्यापेक्षा ना जिथे आहात ना तिथेच थांबा, गप खाली बसा. ओके. आणि एक काम करा, हे सगळं झालं हे एक मोठा ड्रामा करा. तुम्हाला जेवढा जमेल तेवढा मोठा ड्रामा करा. ओके. बरं, मला एक सांगा, एकट्याच आहात की कोण आहे सोबत? आहे ना, कोण आहे? रंगा. रंगा शे. वा वा वा, बरं. त्याचा मग गेम वाजवून टाकूया का? म्हणजे कसं आहे, सत्यजित साहेबांची दोन्ही कामं हातोहात होऊन जातील. डोंट एव्हर डू दॅट. आबा, जेवढं काम सांगितलंय ना तेवढंच करायचं. आणि जर का असं झालं ना तर माझ्यापेक्षा वाईट कोणी नसेल हे लक्षात ठेवायचं. निघते मी. लाऊड अँड क्लिअर. काय, कोण होतं? तुझ्या माहितीतलं कोणीच नाही. अच्छा, होय काय? चला निघूया. अगं तुला फोन येणार होता ना अर्जंट. काय काय? हाच तो. लेट्स लिव्ह. चला की. मानेची गाडी इथेच आहे, म्हणजे माने गेला नाही की काय अजून? शिर्के, माने गेला नाही का अजून? नाही, आतमध्येच आहेत ते. एवढ्या उशिरापर्यंत काय करतोय हा माणूस? काय मॅटर बघायला पाहिजे. सर, ते केशव वकील आहेत ना, ते तुम्हाला भेटायला आले होते. मला? हो सर. का? ते काय त्यांनी सांगितलं नाही. मी त्यांना बोललो की उद्या सकाळी या म्हणून. ठीक आहे, मानेचं काय बघूया. रंगा, I just forgot my bag. Will you please? मराठीत सांग ना, इंग्लिश मध्ये बोलायची काय गरज आहे? फरकट ना काय. इकडे इकडे इकडे, लवकर ये. काय? हे देख, तीच आहे. हा, ये वहीच लड़की है. एकटीच आहे. फायर करायचं का? नाही, थांब.
तिला आधी सीसीटीव्हीच्या रेंज मध्ये येऊ दे, मगच फायर करूया. युअर बॅग्स. बॅग्स मी बॅग तेच ते. चला गाडी कुठे? बाहेर लावले. बाहेर का? कारण आतमध्ये आणायला जागाच नव्हती. बर. डेव्हलप करायचा विचार कोण नाहीतर अगली बार निशाणा चुकेगा नाही. हे सगळं झालं ही मोठा ड्रामा करा. तुम्हाला जेवढा जमेल तेवढा मोठा ड्रामा करा. हे बघ बेटा, माझ्यावर विश्वास ठेव. काय काळजी करू नको, सगळं काही ठीक होईल. माणसाकडून चुका होतात, वाहवत जातो माणूस. सत्यजित सारख्या नालायक माणसावर विश्वास ठेवलास, त्याच्यामुळे असं झालं. बाकी काय नाही, होईल सगळं ठीक. पण एक गोष्ट लक्षात ठेव, चुकीच्या माणसाला कधीही माफी नाही, कधीच नाही. आबा आबा तुम्ही आज चला, कोणीतरी आलंय, प्लीज आज चला. विश्वास मी सांगते नंतर. होत्या आत घेऊन जा. देवा सांगतो. देवा सांगतो चला तुम्हाला. हा? या, या. होत्या हा, हो. दार लावून घ्या. होय, होय. लावून बघ. चव्हाण काका तुम्ही? हो ममताजी, चला लवकर. काय झालं? रंगा आणि शक्तीवर हल्ला झालाय. काय? गोळ्या चालवल्यात कोणीतरी. अरे देवा, तुम्ही पुढे व्हा, मी आले. लवकर या. शनो, रंग आणि शक्तीवर कोणीतरी हल्ला केलाय, गोळी चालवली. मी जाऊन येते. नको तू नको. दिशा आहे, सुवर्ण आहे, तू थांब. आणि आबा देखील आहेत. मी आले. आई मला पण यायचंय. दिशा हे बघ, ऐक माझं, तू थांब, मी जाऊन येते. आई मी सांगितलं ना तुला, मला पण यायचंय. अगं पण शनो समजा ना इसको म्हणतात. आने दे उसको भी. ठीक आहे चल. शनो तू दरवाजा घट्ट लावून घे, कडी लावातून. आणि कोणी आला ना दार उघडू नको. अगदीच काही इम्पॉर्टंट काम असेल तर दरवाजातच बोल, आत अजिबात घेऊ नकोस त्यांना. ही माणसं कोण होती? शक्ती, हे मला मारून टाकतील. ए, काही ऐक, तुला काही झालं? ए, शक्ती घे इकडे बघ. अगं गेले ते मी. सोड. हा शक्ती, अगं ए. शक्ती, ए शक्ती. रंगा
रंगा काय झालं बाळा? या ग मावशी बघ ना, चक्करून पडली ती. पाणी आण पटकन. अरे तुम्ही बघत काय उभे आहात? पाणी आणा ना कोणीतरी.